नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वस्तिकची रेडी रांगोळी बघणार आहोत. पण त्याच्या आधी मला माफ करा, तुम्हाला बरेच दिवस वाट बघायला लागली या व्हिडिओची. आणि तुम्ही ती वाट बघितली त्याच्यासाठी खूप 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 मनापासून मी तुमचे आभारी आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघितलं असेल मी OHP शीट क्लीन करून घेतला आहे आणि त्याच्यावर मार्कर पेनने आउटलाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि दुसरा सुद्धा मी त्याच्यावरती चिटकवून घेत आहे. एकाच वेळी आपण 2 रांगोळी बनवणार आहोत. फर्स्ट लेअर सुकेपर्यंत आपण दुसरी रांगोळी तयार करणार आहोत. एशियन पेंट एका खराब बाउल मध्ये घ्यायचा आणि तो खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये खिळा लावून ठेवायचा आहे. म्हणजे आपला एशियन पेंट खराब होणार नाही किंवा सुकणार नाही. तर मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एशियन पेंट आपण हळूहळू लावून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही, आपण सेकंड लेअर मध्ये पाणी मिक्स करणार आहोत. एशियन पेंट जास्त पण बाउल मध्ये घ्यायचा नाही, जशी जशी गरज पडेल तसा तसा घ्यायचा, नाही तर तो पण सुकून जाऊ शकतो. सवय नसल्यामुळे तुमचं बाहेर जाऊ शकतो, त्याच्यामुळे एकदम सावकाश पद्धतीने करायचं आहे. व्हिडिओ लॉंग होईल म्हणून मी स्पीड वाढवलेली आहे. कॉर्नरला म्हणजेच बॉर्डरला आपण हळूवारपणे एशियन पेंट लावून घ्यायचा आहे. फॅन थोडासा कमी ठेवा, कारण आपला एशियन पेंट पूर्ण कंप्लीट होईपर्यंत पाठीमागचा सुकून जाईल म्हणून. किंवा मग तुम्ही थोड्या थोड्या पोर्शन मध्ये सुद्धा एशियन पेंट लावू शकता, जेणेकरून पेंट आपला सुकणार नाही आणि रांगोळी सगळीकडे इव्हनली स्प्रेड केली जाईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एशियन पेंटचा लेअर सगळीकडे समान असला पाहिजे, कुठं जास्त कुठं कमी असं द्यायचं नाही, कारण रांगोळी एका ठिकाणी जास्त नाही एकीकडे कमी होऊ शकते आणि मग त्या रांगोळीचे पॅचेस किंवा धपले पडायला सुरुवात होते. त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडी थोडी रांगोळी सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे आणि खराब OHP शीट किंवा तुम्ही एखादा पेपर सुद्धा घेऊ शकता, त्याच्यावरती ठेवून कापडाने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रेस करून घ्यायचा आहे आणि शिल्लक राहिलेली न चिकटलेली एक्स्ट्राची रांगोळी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कागदावरती पाडून घ्यायची आहे आणि बाजूला ठेवायची आहे. पुन्हा हीच प्रोसेस करायची आहे. लक्षात ठेवायचं की एशियन पेंट सगळीकडे समान पसरला गेला पाहिजे. कुठे जास्त कुठं कमी असं झालं तर एकीकडे रांगोळी जास्त चिटकली जाऊ शकते आणि एकीकडे कमी, आणि त्याच्यामुळे रांगोळीचे पॅचेस पडायला सुरुवात होतात आणि मग आपली रेडी रांगोळी खराब होऊ शकते. मी हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, कारण ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. कारण नंतर मग आपल्याला सगळी प्रोसेस पुन्हा करावी लागेल आणि आपली मेहनत सगळी वाया जाईल. आता मी दाखवलं आहे की आपण थोड्या पोर्शन मध्ये कसं रांगोळी कव्हर करू शकतो किंवा चिटकवू शकतो ते. फर्स्ट लेअर मध्ये आपण शेजारचे कलर चिटकवून घेऊ शकतो एशियन पेंटने, पण सेकंड लेअर मध्ये एक समोरची बाजू केली तर नंतर दुसरी समोरची अपोजिट बाजू पेंट करून घ्यायची, कारण जो आधी आपण शेजारचे लेअर केलेला असतो तो पण ओला असतो आणि त्याच्या शेजारी दुसरा केला तर रांगोळी जास्त त्याच्यावर चिटकली जाऊ शकते. मैत्रिणींनो, जेव्हा मी रेडी रांगोळीसाठी लागणाऱ्या मटेरियलच्या लिस्टचा व्हिडिओ बनवला तेव्हा तुम्ही त्याला खूप छान प्रतिसाद दिला, त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. आता आपण ज्या ठिकाणी पहिल्यांदा रांगोळी चिटकवली होती त्या बाजूची फुलांचा आपण जो सेंटर आहे तिथे ऑरेंज कलर देऊन घेणार आहे, म्हणजे बाकीचं रेड कलरचा आपण पोर्शन कंप्लीट करेपर्यंत हा पोर्शन सुकेल आणि आपल्याला फुलांच्या पाकळ्या मस्तपैकी छान रंगवता येतील आणि एकमेकांचा कलर सुद्धा एकमेकांवर ओव्हरलॅप होणार नाही. आपल्या मैत्रिणींनी बऱ्याच साऱ्या कमेंट केल्या आहेत त्या व्हिडिओ खाली, तर मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न केला आहे. पण मी असा विचार करत आहे की आपण जर लाईव्ह सेशन घेऊन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर तुम्हाला कसं वाटेल हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि एका ताईंनी असं विचारलं की रेग्युलर व्हिडिओ टाकत जावा, तर मला माफ करा, मी रेग्युलर व्हिडिओ टाकू शकत नाही, कारण व्हिडिओ एडिटिंग, रांगोळी बनवा, एडिटिंग करा, अपलोडिंग, पोस्टिंग, त्याच्यासाठी बराच वेळ जातो, त्याच्यामुळे मला रेग्युलर व्हिडिओ टाकणं शक्य होत नाही. तर तुम्हाला जर चालत असेल तर आपण लाईव्ह घेऊयात का, तर हे सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तुमच्या कमेंटला उत्तर द्यायला मला खूप आवडत आहे. तर Q&A सेशन सुद्धा आपण घ्यायचा का, ज्याच्यामध्ये तुमचे सगळे प्रश्न कव्हर केले जातील. आणखी सुद्धा बरेच सारे तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ खाली नक्की विचारा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल, कारण मला तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला खूप आवडतं. आणि मैत्रिणींनो, मागे एका व्हिडिओमध्ये मी असं म्हणाले होते की आपण नवीन उपक्रम सुरू करतोय की ज्या मैत्रिणी आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करतील त्यांचं नाव घेऊन व्हिडिओमध्ये मनापासून धन्यवाद म्हणायचं. तर झालं असं की मटेरियलच्या लिस्टचा व्हिडिओ बनवायचा होता, तर मला वेगळं डिस्ट्रॅक्शन होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये कोणाची नावं घेतली नाही, त्याच्यासाठी मला माफ करा. एस्थेटिक पेंटिंगचा व्हिडिओ जो बनवला होता सेकंड पार्ट, त्याच्यामध्ये ज्या मैत्रिणींनी कमेंट केली आहे त्यांचं मी या व्हिडिओमध्ये नाव घेऊन त्यांना थँक्यू म्हणत आहे. तर श्रुती दीदींनी अशी कमेंट केली आहे की खूप छान पेंटिंग बनवली आहे. उमाताईंनी अशी कमेंट केली आहे की मुलगी किती शांत निवांत बसलेली आहे. रेश्माताईंनी अशी कमेंट केली आहे की मला सुद्धा असंच निवांत शांत बसायचं आहे, कोणताही विचार नको डोक्यात, आणि त्यांना ते समाधान पेंटिंग मधून मिळालं आहे. तुम्ही ती पेंटिंग बघितली का? बघितली नसेल तर नक्की बघा. तिन्ही ताईंचे मी मनापासून आभार मानत आहे त्यांनी इतक्या सुंदर कमेंट केल्याबद्दल. आणि तुम्हाला आणखी कोणते पेंटिंग बघायला आवडेल
हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण फुलांच्या पाकळ्यांना येलो कलर देणार आहोत. तर मी एशियन पेंट लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर रांगोळीच्या स्ट्रेनरने आपण रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे, किंवा पोर्शन जास्त मोठा नाही म्हणून आपण हाताने सुद्धा रांगोळी फिल करू शकतो. पण रांगोळी भरताना एक लक्षात ठेवायचं, रांगोळी व्यवस्थित समान सगळीकडे पसरली पाहिजे. मैत्रिणींनो, या रांगोळीचा फर्स्ट लेअर सुकेपर्यंत मी दुसरी रांगोळी सुद्धा रेडी करून घेतलेली आहे. सेकंड लेअर देताना 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी घ्यायचं आहे. बरोबर कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी बाउलमध्ये ब्रश बुडवून घ्यायचा आहे आणि याचा एक थेंब बाउलच्या वरच्या कोपऱ्यावरती सोडून द्यायचा आहे. तो जर पटकन ओघळून आतमध्ये पडला तर याच्यामध्ये ग्लू मिक्स करण्याची आणखी गरज आहे असं समजायचं, आणि हळूहळू गेला तर चांगला आहे. जास्त वेळ लावला तर पाणी ऍड करायची गरज आहे असं समजून जायचं. सेकंड लेअरचा ग्लू पटकन पसरला जातो, त्याच्यामुळे आपण सुरुवातीला मधून हा ग्लू लावायला सुरुवात करायची आहे आणि नंतर कोपरे घ्यायचे आहेत, कारण शेजारच्या भागामध्ये हा कलर जाऊन तिथे एक्स्ट्रा रांगोळी बसू शकते. नंतर आपण दुसऱ्या भागामध्ये लेअर देताना त्याच्यावर आणखी एक लेअर ओव्हरलॅप होऊ शकतो आणि रांगोळी वर खाली दिसू शकते. सेंटर ओळखायला यावा म्हणून मी मध्ये येलो कलरची रांगोळी टाकली आहे. जर तुम्हाला या भागामध्ये वेगवेगळं सेक्शन ओळखता येत नसतील तर तुम्ही जे मधले भाग आहेत स्वस्तिकचे, तिथे तुम्ही त्या लाईन वरती पांढरी रांगोळी सुद्धा टाकू शकता, जेणेकरून ॲक्रेलिक कलरचा लेअर देताना आपल्याला सेपरेट भाग ओळखता येतील. मैत्रिणींनो, जे मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देते ते खूप फास्ट होत असेल तर तसं सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, किंवा मग आपण असं करायचं का की फर्स्ट लेअरचा भाग एका व्हिडिओमध्ये आणि सेकंड लेअरचा भाग सेकंड पार्टमध्ये करूया. या दोन्ही ऑप्शनपैकी तुम्हाला कोणता ऑप्शन चांगला वाटतोय? व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी स्पीड वाढवत आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर खूप गडबड केल्यासारखं वाटतंय का तर हे सुद्धा मला सांगा, जेणेकरून याच्यावरती आपण सोल्युशन काढूया. रेडी रांगोळीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच साऱ्या ताईंनी कमेंट केले आहेत, तर एवढ्या सगळ्या ताईंची नावं घेणं शक्य नाही, तर त्याच्यासाठी मला माफ करा, कारण तुमच्या भरपूर साऱ्या कमेंट येत आहेत सुद्धा. त्या प्रत्येक ताईचा मी मनापासून आभार मानत आहे. थँक्यू सो मच इतक्या सुंदर कमेंट केल्याबद्दल. हा नवीन उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. का तुमचं डिस्ट्रॅक्शन होत असेल तर तेही सांगा, आपण वेगळा व्हिडिओ घेऊया, किंवा नको असेल नावं घ्यायचं तर तसं सुद्धा सांगा. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तसं आपण करूया, कारण व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवत आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे जाणून घेणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं. मैत्रिणींनो, तुम्ही बघितलंच असेल की मी शेजारच्या भागामध्ये लगेच कलर करायला घेतला नाही, अपोजिट भागामध्ये केला आहे. आणि जर लगेच तुम्हाला करायची गरज असेल तर थोडा वेळ थांबा तुम्ही आणि नंतरच त्याच्या शेजारचा भाग करून घ्या, किंवा मग दुसरी रांगोळी तोपर्यंत तुम्ही करू शकता. किंवा त्या भागामध्ये तुम्ही हात लावून बघा की तो भाग सुकला आहे का. जर हाताला थंड लागलं तर तो भाग ओला आहे, अजून थोडा वेळ थांबायची गरज आहे असं समजून जायचं. फर्स्ट आणि सेकंड लेअर मध्ये कमीत कमी 25 ते 30 मिनिटाचा गॅप असला पाहिजे. किंवा तुम्ही फर्स्ट लेअर केल्यानंतर तुमचं बाकीचं काम आवरून नंतर पुन्हा येऊन ते काम केलं तरी सुद्धा चालेल. किंवा जर पावसाच्या दिवसामध्ये कधी कधी रांगोळी पटकन सुकत नाही तर तुम्ही असं सुद्धा करू शकता की आज फर्स्ट लेअर केला आणि दुसऱ्या दिवशी सेकंड लेअर केला तरी सुद्धा चालू शकतं. मी कधी कधी बऱ्याचदा असंच केलं आहे की फर्स्ट लेअर आज केला आणि सेकंड लेअर उद्या केलाय, तर तसं सुद्धा चालू शकतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. मैत्रिणींनो, सेकंड लेअर झाल्यानंतर आपली रांगोळी कशी दिसते हे मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. आता आपण शेवटच्या स्टेपकडे आलो आहोत, तो म्हणजे ॲक्रेलिक कलरचा लेअर द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सेंटर पासून जो आपला स्वस्तिक वेगवेगळे झालेले दाखवण्यासाठी कसं पेंट केलं आहे. त्याच्यानंतर फुलांचं जे सेंटर आहे तिथं आपण ऑरेंज कलरने थोडंसं स्प्रेड करून दाखवत आहे, जेणेकरून आपल्या पाकळ्या व्यवस्थित दिसतील. आणि त्याच्यानंतर सेंटरला आपण कुंदन ऍड करणार आहोत. मी ग्रीन कलरचं सिंपल कुंदन घेतलं आहे. तुम्ही हवं तर तुम्हाला जे डिझाईन आवडेल ते घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, ही रेडी रांगोळी व्यवस्थित सुकल्यानंतर मी 1 तासाभराने कात्रीच्या मदतीने व्यवस्थित कट करून घेतलं आहे आणि दोन्ही रेडी रांगोळ्या आपल्या तयार आहेत. मैत्रिणींनो, ही डिझाईन मी स्वतः हाताने काढलेली आहे. तर तुम्हाला रेडी रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.